हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता खरं तर ना खूप जास्त झोप इशूला येत असते, म्हणून इशू इकडे तिकडे आता पाहू लागते. तिला काहीतरी डाऊट येऊ लागतो, म्हणूनच ती आधी चेक करते की मी जे दूध पियाली होती त्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का. मग ते दूध ती बघू लागते तर ते दूध व्यवस्थित असतं. मग आपण जेव्हा जे दूध पियालो ते एकदम असं कडू का लागत होतं याचा विचार आता ईश्वरीच्या मनात येत असतो. दुसरीकडे मात्र आता वल्लरी आणि त्याचसोबत लावण्या या ईश्वरीवर नजर ठेवून असतात. तर इकडे मात्र ईश्वरीला झोप यायला सुरुवात झालेली असते. तरीसुद्धा ईश्वरी एकदम व्यवस्थितपणे स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते. तर इकडे मात्र आता लावण्या ही वल्लरीला म्हणत असते की कुठे काय झालं आहे, ही तर एकदम नॉर्मल आहे, बघितलं ना, काहीच प्रॉब्लेम नाही आहे हिला. मग आता काय करायचं आहे. पण ईश्वरीने स्वतःला खरं तर खूप जास्त सावरून घेतलेलं असतं, कारण तिला काही झालं तरीसुद्धा हे व्रत पूर्ण करायचं असतं. तेवढ्यातच ना काही बायका तिथे आलेल्या असतात हळदी कुंकवासाठी. त्या म्हणतात की दरवर्षी आमचं तुमच्याकडे येणं असतं, कारण दरवर्षी आम्हाला बोलवलंच जातं ना जागरणाच्या कार्यक्रमाला, या हळदी कुंकवाला, असं देखील त्या बायका बोलत असतात. मग काय, तू नवी सुनबाई वाटतं, तुला भेटायची खूप इच्छा होती, असं देखील म्हटलं जातं. त्यावर ईश्वरी त्यांना म्हणते की हो, खरं तर मीच हे व्रत केलं आहे, तुम्ही या बसा, मी तुम्हाला हळद कुंकू लावते, असं देखील आता म्हटलं गेलेलं असतं. तर काय, तेवढ्यातच वल्लरी आणि लावण्य तिथे येतात. मग काय, ईश्वरीला आता त्या सांगू लागतात की जा सगळ्यांसाठी दूध घेऊन ये, मग हळद कुंकू लाव. असं म्हटल्याबरोबर आता ईश्वरी सगळ्यांसाठी दूध आणायला म्हणून जाते. मग काय, जेव्हा ईश्वरी दूध आणायला जाते ना तेव्हा लावण्य मुद्दामून पुढे येते आणि त्या बायकांना हळद कुंकू लावायचा प्रयत्न करत असते. आणि ती आता म्हणू लागते की मी तुम्हाला हळद कुंकू लावून घेते. पण त्याच वेळेला मात्र आता ती हळद कुंकू लावायला जाणार तेव्हा आता मात्र त्या बायका लावण्याला म्हणत असतात की तू कसं काय हळद कुंकू लावते, तुझं तर लग्नही झालेलं नाही आहे, तुझ्या गळ्यात तर मंगळसूत्रही दिसत नाही. मग काय, वल्लरी म्हणू लागते की अहो असू द्या की हो, ती एवढं तुम्हाला लावते हळद कुंकू, तिला लावायची इच्छा आहे तर लावू दे ना. मग काय, लावण्या जेव्हा हळद कुंकू लावते ना तेव्हा मात्र ती पहिल्यांदा कुंकू लावू लागते. तर आधी हळद लावायची असं देखील त्या बायका तिला सुनावून बोलू लागतात. मग आता त्या बायका जेव्हा असं बोलतात ना तेव्हा मात्र आता लावण्य व्यवस्थितपणे त्यांना हळद कुंकू लावू लागते. त्याच वेळेला राकेश त्या सगळ्यांकडे पाहत असतो. राकेशची बरोबर आता त्यांच्यावर नजर असते. तो विचारत असतो की आज काही झालं तरीसुद्धा हीच चांगली संधी आहे ईश्वरीवर हात टाकायची, असं देखील आता तो म्हणत असतो. आणि तो विचार करतो की आता तर अर्णवही झोपी गेलेला आहे, अर्णव कुठेच दिसत नाही आहे, म्हणून तो असा विचार करतो. परंतु अर्णव ना बरोबर त्याच्यावर लक्ष ठेवून असतो, त्याच्याच मागे अर्णव असतो आणि अर्णवचं लक्ष त्याच्यावरच असतं. तर इथे मात्र राकेश म्हणतो की कधी एकदा ही सगळेजण झोपायला जातात ना आणि मिस इंदोर मला एकटीच भेटते ना, असं झालेलं आहे, असाच तो विचार करत असतो. तर दुसरीकडे ज्या बायका आलेल्या असतात ना त्यांना लावण्य हळद कुंकू लावत असते आणि त्याचा व्हिडिओ वल्लरी काढते. म्हणजे आजीला दाखवायला बरं ना की मुद्दामूनच की हे सगळं काही ईश्वरीने नाही तर लावण्यानेच केलंय, म्हणूनच हे सगळं चालू असतं. मग काय, तिला हा व्हिडिओ बनवायला भेटलाय म्हटल्यावर आता ती म्हणू लागते की चल आता तुझं कामच झालं, म्हणजे कसं तुला हे जे काही करायचं होतं ना ते तर पूर्ण झालं. मग आता हा व्हिडिओज आपलं काम करेल. तेवढ्यातच ना तिथे आता ईश्वरी सगळ्यांसाठी मसाला दूध घेऊन आलेली असते. मग त्या मसाले दुधाची ग्लास ती लावण्याकडे देते आणि लावण्याला म्हणते की द्या हळदी कुंकू. मग हळदी कुंकूचं भांडं जेव्हा ती घेते तर सगळ्यांना हळदी कुंकू लावण्यासाठी. त्यावेळेला मात्र आता जेव्हा ती हळदी कुंकू लावते तेव्हा लावण्य म्हणत असते की अगं मी लावलंय हळदी कुंकू. पण ती म्हणते की तुम्ही लावले म्हणून काय झालं, पण या घरची सून मी आहे ना, मग मला तर हळदी कुंकू लावायलाच हवं. मग त्या बायकासुद्धा आता ईश्वरीलाच आशीर्वाद देत असतात आणि ईश्वरीला म्हणत असतात की खरंच ग गोड आहेस एकदम, आमच्या अर्णवला शोभतेस हा, असं देखील त्या बायका आता बोलू लागतात. आणि अगदीच लक्ष्मीचं रूप आहेस असं देखील म्हणतात. त्यावेळेला आता खूप जास्त आनंद जो काही आहे तो खरं तर ईश्वरीला होतो आणि ईश्वरी त्यांच्याकडनं हळद कुंकू लावून घेते आणि त्यांना
पायासुद्धा त्यांच्या पडते, जेणेकरून आता प्रत्येक ज्या काही बायका आहेत त्या कोणत्याही बायका ज्या आहेत त्या लक्ष्मीच्या रूपात येऊ शकतात हेच माहिती असतं आणि म्हणूनच तिला अखंड सौभाग्यवतीचं आशीर्वादसुद्धा त्या बायका देऊ लागतात। त्यावर ईश्वरी खूप खुश होते। मात्र लावण्या तिला जास्त राग आलेला असतो, ती आता रागातच ईश्वरीकडे पाहत असते। तर दुसरीकडे मात्र ईश्वरीला इतका चांगला आशीर्वाद मिळालाय याचा राग तर आलेला असतो, तो म्हणजे लावण्याला, पण वल्लरी तिला समजावते। दुसरीकडे आता ईश्वरीला झोप येत असते। ईश्वरी विचार करते की मला आज इतकी झोप का येत आहे, आणि तर इकडे मात्र राकेश जो आहे तो ईश्वरीवर लक्ष ठेवून असतो। तो विचार करत असतो की आज मला सुद्धा इतकी झोप का लागत आहे, कारण इतकी झोप मला कधीही लागत नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे असा विचार देखील त्याच्या मनामध्ये येत असतो। एवढ्यातच मामी तिथे येतात आणि राकेशला पाहतात। राकेशला विचारतात की काय एवढं वेळ जागरण का करताय जावे बापू, इतकी झोप येते तर झोपा ना। नाही, इंदोरी जिलेबी हवी आहे ना म्हणून। काय इंदोरी जिलेबी? अहो आज तर तिने मिठाई वेगळी केली होती, इंदोरी जिलेबीचं काय घेऊन बसलात असं देखील आता म्हटलं जातं। मग ती म्हणते की तुम्ही ना बहुतेक झोपेत आहात, एक काम करा, तुम्ही मस्त आराम करा, मग वाटेल तुम्हाला बरं, उगाच जागरण करू नका, चला मी तुम्हाला सोडू का रूमपर्यंत, तुमच्या डोळ्यावर इतकी झोप दिसते ना, लगेच पडल्या पडल्या झोपाल असं बोलून वल्लरीने आता कसं बसं त्या राकेशला रूममध्ये पाठवून दिलेलं असतं झोपण्यासाठी। परंतु तो सुद्धा विचार करतो की काहीतरी गडबड आहे, मला इतकी कधीच झोप लागत नाही, पण आज मला इतकी झोप कशी काय लागली याचाच विचार आता तो करू लागलेला असतो। तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं राकेश जो आहे तो गुपचूपपणे रूममध्ये तर जातो, पण त्याच्या डोक्यात तेच विचार सुरू असतात की काहीतरी गडबड आहे, म्हणजे इतक्या फास्ट आपल्याला कधीच झोप लागत नाही, मग आज इतक्या लवकर आपल्याला झोप कशी लागली याचा विचारच आता राकेश जो आहे तो करू लागलेला असतो। परंतु मामीने त्याला रूममध्ये पाठवल्यामुळे त्याची आता पूर्णपणे कोंडी झालेली असते। त्याला जे काही भेटायचं असतं ना ते सुद्धा आता ईश्वरीला भेटता येत नाही। तर दुसरीकडे मात्र आता वल्लरी म्हणत असते की मी तर या ईश्वरीचं आता दाखवूनच देणार आहे ही कशी आहे ते, या जबरदस्तीच्या सुनबाई तुम्हाला आता तर खरंच ना कुठेच जागा उरणार नाही आहे असा विचार देखील आता ती करू लागत असते। तर दुसरीकडे मात्र अर्णवचं बरोबर राकेशकडे लक्ष असतं। अर्णवही बघतो की राकेश आता रूममध्ये चालला आहे, जरी हा रूममध्ये गेला तरीसुद्धा ह्याच्यावर बारीक लक्ष ठेवायला हवं, कारण कधीही बाहेर येऊ शकतो। पण आता राकेशला असं वाटत असतं की आपल्याला झोप येते याला सर्वस्वी कारण ना नक्कीच हा अर्णव असू शकतो। इकडे मात्र आता ईश्वरी जी असते ती देवी आईसमोर उभी असते, ती विचार करत असते की मला काय इतकी झोप लागते। मग तिच्या लक्षात येतं की नक्कीच ना काहीतरी गडबड आहे। मग काय ती विचार करू लागते की मला आज झोप येते, पण अर्णव सर खरंच झोपले असतील का। तेवढ्यातच तिथे आता लावण्य आलेली असते आणि लावण्य आता म्हणत असते की तुला इतकी झोप येते तर झोप ना, कशाला उगाच जागरण करते, आणि असं बोलून ती तिला त्रास देऊ लागते। पण ईश्वरी म्हणत असते की तू कोण आहेस मला झोप म्हणणारी, मला जागरण करायचे आहे आणि मला हे व्रत करायचे तर मी हे व्रत करणारच असं देखील ती आता म्हणू लागते। पण तरीसुद्धा लावण्य तिच्यावर जबरदस्ती करू लागते। ईश्वरी तिला म्हणत असते की घरात ज्या बायका येणार आहेत ना त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे, आणि माझ्या सासूबाईंचं जे व्रत आहे ना ते मी पूर्ण करणार आहेच, काही झालं ना तरीसुद्धा, आणि त्यामुळे मी या घरची सून आहे या नात्याने हे तर मी करू शकते ना असं देखील आता ईश्वरी लावण्याला बोलून सुनावू लागते। जेव्हा या सगळ्या गोष्टी लावण्याला बोलून ईश्वरी सुनावू लागते ना तेव्हा मात्र आता लावण्याची पुरती बोलती बंद झालेली असते, कारण ईश्वरीने तिला चांगला स्टोला लगावलेला असतो। तिला जे परफेक्ट वाटत असतं ते एकदम परफेक्टली तिनं केलेलं असतं, कारण तिला माहिती आहे ना की या सगळ्यासाठी तिने किती यातना सहन केलेल्या आहेत त्या, तरीसुद्धा ती आता एकटक पाहत असते। तर पुढे मात्र पाहायला मिळतं ईशूने ज्या पद्धतीने लावण्याला सुनावलेलं असतं ना त्यामुळे लावण्याना आता खूप जास्त भडकलेली असते। लावण्य म्हणत असते की हे सगळे अधिकार असे मिळून भेटत नसतात। मग ईश्वरी देखील तिला मिळते की तू मला शिकवू नकोस की कोणते अधिकार कसे मिळतात ते, कारण जर मनापासून काही केलं ना तर सगळं काही देवी आई आपल्याला देते, आणि माझ्या बाबतीतही तसंच आहे, त्यामुळे तू मला शिकवू नकोस असं देखील ईशूने आता म्हटलेलं असतं।
इशू आता जेव्हा हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र आता लावण्याची बोलती बंद होते. लावण्या शांतच बसते. तर दुसरीकडे आता आपल्याला पाहायला मिळतं इशूला झोप लागलेली आहे हे अर्णवला कळतं. आणि मग काय, अर्णव ना ईश्वरीसाठी मस्त अशी कॉफीसुद्धा बनवून घेऊन येतो. त्याच वेळेला आता जेव्हा अर्णव तिथे येऊन उभा राहतो तेव्हा ईश्वरी विचार करते आणि म्हणते की अर्णव सर, तुम्ही तर झोपला होतात ना, मग तुम्ही जागे कसे काय? मग अर्णव म्हणतो की अगं, मला माहिती आहे ना की तुला मध्येच झोप लागली, तर म्हणूनच मी तुझ्यासाठी जागा राहिलो होतो. पण अर्णव सर, तुम्ही कॉफी कशी काय केली? कारण किचन तर इकडे आहे आणि तुम्ही किचनमध्ये मला दिसलात नाही. मग अर्णव म्हणतो, अगं आपल्या रूममध्ये छोटीशी कॉफी मशीन आहे, त्यावरच मी तुझ्यासाठी ही कॉफी केलेली आहे. घे, कॉफी पिऊन घे, म्हणजे तुला बरं वाटेल. पण सर, ब्लॅक कॉफी मी पित नाही हो. अगं, ब्लॅक कॉफी पिल्याने ना मेंदूला चालना मिळते. पी, पटकन पी. पण नको सर, मला नाही आवडत ही ब्लॅक कॉफी. असं देखील ईश्वरी आता अर्णवला बोलत असते. पण अर्णव तिला ना जबरदस्ती करू लागतो आणि तिला म्हणतो की बघ, ही कॉफी पिणे इम्पॉर्टंट आहे, तेव्हाच तुझी झोप उडणार आहे. मला माहिती आहे तुला झोप येते, पी ही कॉफी. मग काय, अर्णवने सांगितले म्हटल्यावर ईश्वरीला ती कॉफी घ्यावीच लागते. ईश्वरी आता ती कॉफी घेते कारण अर्णवना तिला जबरदस्ती करू लागतो. ती कॉफी संपवावीच लागेल म्हणून. तर हे सगळं ना लावण्य इथून पाहत असते. लावण्याला खूप जास्त राग येत असतो कारण अर्णव खास ईश्वरीसाठी रात्री जागरणसुद्धा करत असतो. तर आता ईश्वरी जेव्हा कॉफी थोडीशी पिते तेव्हा मात्र तिला ती असह्य होते. ती कॉफी तिला खूप जास्त कडू लागू लागते. ती म्हणत असते की मी दुधाचीच कॉफी नेहमी पित असते, पण आज ही कॉफी नको, माझ्या घशाखाली सुद्धा उतरत नाही आहे. अर्णव तिला म्हणतो की असं कसं चालेल, तुला झोप येते ना, मग ती झोप उडवण्यासाठीच तुझ्यासाठी मी कॉफी घेऊन आलो आहे. पण आता ईश्वरीला असं वाटलेलं असतं की अर्णव सर अजून जागे कसे आणि ते माझ्यासाठी जागे राहिलेत का, हा विचार देखील तिच्या मनामध्ये येत असतो. म्हणूनच ती इकडे अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, तुम्ही झोपायचं होतं ना. अर्णव म्हणतो की हो, माझ्या झोपायचं काय ते मी बघेन, तू नको मला सांगूस. तर दुसरीकडे मात्र अर्णव तिला म्हणतो की चल आता बाहेर, आपल्याकडे एकच ऑप्शन आहे. मग काय, अर्णवने छान अशी स्पीकरवर गाणी लावलेली असतात. त्याच वेळी ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, तुम्ही तर ही गाणी लावलेली आहे, पण बाकीच्यांना जाग येईल ना, सगळे झोपले आहेत. मग काय, अर्णव म्हणतो झोपले आहेत ती लोक गाढ, त्यांना काही जाग येत नसते. चल आपण डान्स करूया, त्याशिवाय तुझी झोप उडणार नाही. मग काय, अर्णव आणि ईश्वरी आता डान्स करू लागतात. आणि त्याच वेळेला आता ईश्वरी जेव्हा नाचत असते तेव्हा अर्णवकडे ती पाहत असते. तिला जांभयासुद्धा येत असतात. पण अर्णव एकदम डान्स करू लागतो ना, तेव्हा मात्र ईश्वरीलासुद्धा त्याच्यासोबत तो डान्स करावाच लागतो. आणि जेव्हा दोघंही जण अशा पद्धतीने डान्स करतात तेव्हा मात्र आता ईश्वरी ही खूपच जास्त इंटरेस्टिंग मूडवर आलेली असते आणि तिची झोपसुद्धा उडत असते. पण दुसरीकडे मात्र ही जेव्हा ती झोप उडते ना, तेव्हा आता इकडे लावण्य आणि वल्लरी पाहत असतात. त्यांना तर आता कळत नसतं की हे सगळं काय आहे. म्हणजेच ही मुलगी ना कधीही काही करू शकते, हा विचार तर आता बरोबर कळून चुकलेला असतो. तो म्हणजे आता वल्लरी विचार करत असते की हिच्या तर आपण दुधामध्ये एवढं ते लिक्विड मिक्स केलं होतं तरीसुद्धा हिची झोप कशी काय राहिली. तर इकडे मात्र आता अर्णवला ईश्वरी म्हणत असते की सर, मला तुम्हाला एक विचारायचं आहे की तुम्ही ना मला बरोबर तालावर नाचवता, म्हणजे हे सगळे प्रकार तुम्हाला जमतात वाटतं. तर अर्णव सांगतो की मी एवढा मोठा बिझनेसमॅन आहे, तर मला एवढे तर प्रकार जमू शकतात ना. चल चल, तुझी झोप उडाली आहे ना, अजून थोडं नाचव्या, म्हणजे कसं तुला पूर्णपणे बरंच वाटेल. असा विचार देखील आता अर्णव ईश्वरी समोर करू लागतो. मग काय, ईश्वरी आणि अर्णव दोघेही जण डान्स करू लागतात. दोघेही जण डान्स करताना बेभान होऊन नाचत असतात. त्यांना स्वतःचंही भान नसतं की आपल्याला कोणी बघतंय का, काय, काहीच नाही. आता काही झालं तरी त्यांना त्यांची झोप उडवायची असते ना, त्यासाठी तर अर्णव ईश्वरीला नाचवत असतो. मग काय, ईश्वरी आणि अर्णव जेव्हा नाचत असतात ना, तेव्हा लावण्य आणि वल्लरी त्यांच्याकडे एकटक पाहत असतात. कारण ईश्वरी आणि अर्णव जेव्हा डान्स करतात ना, तेव्हा त्या सगळ्या भरात एकमेकांच्या जवळ आलेल्या असतात आणि एकदमच रोमॅन्टिकसुद्धा झालेले असतात. कारण ईश्वरी आता अर्णवकडे एकटक पाहत असते.
तर लावण्याला हे सगळं बघून राग येतो. लावण्य आतमध्ये रागारागाने निघून जाते. तर इकडे मात्र अर्णव हा ईश्वरीच्या डोळ्यांमध्ये हरवून जातो. तर त्याच वेळेला आता ईश्वरीची इतकी तर झोप उडालेली असते. तर अर्णवला ती म्हणते की अर्णव सर गाणं संपलं. मग आता अर्णवला ती म्हणू लागते की काय झालं आहे काय तुम्हाला, वेड लागलं आहे मला, काय बोललात का सर. तर आता तो म्हणतो की तू वेडी मुलगी आहेस ना, मग वेड्या मुलीसोबत राहिल्यावर वेड तर लागेलच ना, तसं म्हटलं मी. त्यावर ईश्वरी आता पुन्हा एकदा अर्णवला खोदून खोदून विचारू लागते आणि ती म्हणत असते काय अर्णव सर, तुम्हाला झोप नाही आली का. म्हणजे मला असं वाटलं होतं मगाशी तर मला म्हणाला होतात तुम्ही की तुम्हाला झोप येते. मग मी विचार केला की खरंच ना तुम्हाला झोप येत असेल तर झोपा तुम्ही निवांत, चला असं देखील ईश्वरी आता म्हणू लागते. पण अर्णव म्हणतो मी झोपलो नाही म्हणून तर तुझ्यासोबत इथे तुझी झोप मोड करायला आलो ना, मग तू कोणासोबत नाचली असतीस. त्यावर ईश्वरी आता म्हणू लागते मी माझ्या मोबाईलमध्ये गाणी लावलीच असती की, त्यात काय एवढं. आणि राहिला प्रश्न नाचायचा, मी एकटी नाचली असती मोबाईलला घेऊन का, असं अर्णव मुद्दावून ईश्वरीला बोलू लागतो. तर इकडे मात्र आता लावण्याची चिडचिड होत असते. तर वल्लरी तिला सांगत असते की हा जो रागराग आहे ना, हा शस्त्र म्हणून तुला वापरायचा आहे त्या ईश्वरीच्या बाबतीत, कारण इतका तुला जो काही त्रास होतोय ना त्या त्रासाचा बदला नंतर तुला घ्यायचा आहे. कारण मला माहिती आहे ना या घरची सून ना तूच होणार आहेस, भावी सूनबाई. कारण मी ना या ईश्वरीला या घरात टिकू देणार नाही आहे. ईश्वरी एकदा का गेली का तुझीच या घरात जागा आहे अर्णवची बायको म्हणून, असं देखील आता वल्लरी जी आहे ती लावण्याला सांगून तिला आता शांत करण्याचा प्रयत्न करत असते. मात्र लावण्या खूपच जास्त रडकुंडीला आलेली असते. लावण्याला आता हे सगळं बघून राग येत असतो. मात्र आता वल्लरी तिला अजूनच शांत करायचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की तू एक गोष्ट कळते का तुला, तू हळूहळू का होईना सक्सेस होतेस. बघितलंस का मगाशी हळदी कुंकू लावलंस त्याचा तर मी व्हिडिओ बनवला आहे आणि अजून थोडा क्षण बाकी आहे. ही काही झालं ना तरी झोपणारच आणि आपल्याला हेच हवं आहे. तर दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी आता ते बाहेर असणाऱ्या त्या झोपाळ्यावर बसलेले असतात. त्याच वेळेला ईश्वरी अर्णवला मुद्दामूनच विचारत असते काय हो सर मला सांगा ना, म्हणजे तुम्ही तर मगाशी म्हणाला होतात की तुम्हाला झोप येते, मग तुम्ही जाग्या कसे काय राहिलात ते सांगा ना मला. मग जेव्हा आता असं म्हटलं जातं तेव्हा मात्र आता अर्णव म्हणतो तुला काय बाकी सुचतच नाही का, सारखे सारखे तेच प्रश्न कशाला विचारायला हवेत, असं देखील तो तिला म्हणू लागतो. मग काय ईश्वरी म्हणते की मी सहज विचारलं, सहजही काय विचारायची गरज आहे. मग आता तुला अजूनच झोप येते का, तर तसं सांग. मग आता ईश्वरीला पुन्हा एकदा जांभई येऊ लागतात. पण ईश्वरी कबूल करत नसते. अर्णव म्हणतो की मला माहिती आहे ना तुला अजून थोडी झोप येते, पण यासाठी सुद्धा माझ्याकडे एक मस्त असा उपाय आहे. ईश्वरी म्हणते काय, तर अर्णव तिला म्हणतो की चल मी तुला माझ्यासोबत घेऊन जातो. आणि असं बोलूनच आता अर्णवला ईश्वरीच्या जांभई आलेला बघतो आणि ना तिला घेऊन जायचा प्रयत्न करत असतो. मग ईश्वरी कशाकशा त्या जांभया देत असते. तर अर्णव मात्र तिच्याकडे एकटक पाहू लागलेला असतो. ती स्वतःची झोप उडवायचा प्रयत्न करत असते आणि दाखवत असते की नाही सर मला झोप येत नाही आहे. पण आता अर्णव जो आहे तो मात्र आता म्हणू लागतो की चल मी तुला घेऊन जातो आतमध्ये, तुझ्या आवडीचं काम करूया. मग काय अर्णव आणि ईश्वरी आतमध्ये जातात. तर अर्णवने सगळीकडे ईश्वरीकडनं दिवे लावून घेतलेले असतात, म्हणजे चारी बाजूने छान असा प्रकाशही पडत असतो आणि दोघंही जण छान तिथे बसून दिवे लावत असतात. आणि जेव्हा हे सगळं ते दोघंही जण करत असतात तेव्हा मात्र ईश्वरीची झोप पुरती उडालेली असते. मात्र आता अर्णव जेव्हा ईश्वरीबरोबर असा बसलेला असतो तेव्हा ईश्वरीची झोप उडालेली तर असतेच, पण आता ईश्वरी अर्णव एकमेकांकडे पाहत असतात. तर हे सगळं बघून वल्लरीला राग येतो, कारण अर्णवना ईश्वरीची झोप उडण्यासाठी बरेच प्रयत्न करत असतो. त्या दोघींचाही प्लॅन अर्णवने चांगलाच फ्लॉप केलेला असतो. त्यामुळे आता अर्णव आणि ईश्वरी एवढे रोमॅन्टिक होतात ना की ते दिवे लावता लावता त्यांचे दिवे कधी पूर्ण होतात ना हे सुद्धा त्यांना कळत नसतं. आणि त्यांची नजर मात्र दोघांची एकमेकांवर ना हटत नसते. आणि त्यामुळेच आता जेव्हा त्यांची नजर एकमेकांवर हटत नाही ना तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टी आता लावण्या पाहते आणि वल्लरी तेव्हा मात्र आता ती रागानं तिथून निघून जाते. तर ईश्वरी अर्णवला म्हणत असते की आपले तर दिवेसुद्धा पूर्ण लावून झाले,
तर आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अर्णव ईश्वरीला सांगतो की आता काही तासच उरले आहेत जागरणाचा कार्यक्रम हा संपायला, तू अजून काही तास हे सहन कर, पण झोपू नकोस असं देखील अर्णव ईश्वरीला सांगू लागतो. पण आता ईश्वरीला त्याची झोप येणं असह्य झालेली असते. अचानकपणे आता देवी आईच्या समोरच तिला अशी गुंगी येते आणि ती तिथेच खाली बसते आणि तिथे झोपी जाते. मग आता त्याच संधीचा फायदा वल्लरी घेते आणि आजीला बोलवून आणते आणि म्हणते की बघा, तुम्ही व्रत करायला दिलं होतं तेही हिला जमलं नाही, जबरदस्तीच्या सूनबाईंना. ईश्वरीला जाग येते आणि ईश्वरी पाहू लागते तर आजी ईश्वरीला ओरडतात आणि म्हणतात की तुला तर मी म्हटलं होतं की ह्या व्रताचा अपमान करायचा नाही, तू तर या व्रताचा अपमानही केलास, असं बोलून तिला आता सुनावू लागतात. त्यावर ईश्वरीला धक्का बसतो. मग आता अर्णव कशा पद्धतीने ईश्वरीची बाजू घेतो हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.